जाऊया बारामतीमध्ये उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार बारामती विधानसभा पोटनिवडणुकीकरता स्वतः एक उमेदवार म्हणून आता उमेदवारी अर्ज दाखल करण्याकरता म्हणून निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे पोहोचलेले आहेत। त्याची दृश्य आपण बघतोय। यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे महत्त्वाचे नेते त्यांच्याबरोबर उपस्थित आहेत। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील, त्याचबरोबर चंद्रशेखर बावनकुळे, सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल, पार्थ पवार, जय पवार, कुटुंबातले महत्त्वाचे सदस्य, राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी देखील ते आहेत, ते देखील उपस्थित असल्याचं आपण बघतोय। सगळ्यांचं अभिवादन स्वीकारत सुनेत्रा पवार ज्या आहेत त्या आता निवडणूक निर्णय अधिकाऱ्याच्या कार्यालयामध्ये पोहोचल्यात। अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी वैभव सोनवणे आपल्या बरोबर आहेत। वैभव, काय माहिती याबद्दल? विशाल, सुनेत्रा पवार या अर्ज दाखल करायसाठी बारामतीच्या प्रशासकीय इमारतीमध्ये दाखल झालेले आहेत। 3 वाजेपर्यंत अर्ज दाखल करण्याची मुदत आहे। त्यांच्यासोबत राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, त्याचबरोबर छगन भुजबळ, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे असे सगळे लोक जे आहेत ते पोहोचलेले आहेत आणि हा अर्ज जो आहे तो अर्ज दाखल केला जाईल। या सगळ्यांकडून हा अर्ज जो आहे तो अर्ज दाखल करण्यापूर्वी मेळावा घेण्यात आला कार्यकर्त्यांचा आणि या मेळाव्याला एकनाथ शिंदे, त्याचबरोबर बावनकुळे, राष्ट्रवादीचे सगळे पदाधिकारी, मंत्री, आमदार यांनी सगळ्यांनी हजेरी लावलेली होती। आता त्यावेळी अत्यंत भावनिक भाषण जे आहे ते सुनेत्रा पवार यांनी केलं। या भाषणादरम्यान आपण बघितलं वैभव, तर त्यांनी सगळ्या बारामतीकरांना, कार्यकर्त्यांना अपील केलेलं आहे की यापूर्वी जेव्हा जेव्हा दादांनी इथून निवडणूक लढवली तेव्हा ही निवडणूक सगळे मतदार, कार्यकर्ते आपल्या हातात घ्यायचे अशी भावना त्यांनी व्यक्त केली। यावेळी यंदा देखील सगळ्या कार्यकर्त्यांची आणि मतदारांची मला सोबत राहील अशी अपेक्षा व्यक्त करत त्यांनी सगळ्यांना आवाहन केलंय। शिवाय या बारामतीच्या विकासाचा निश्चय जो दादांनी मनात केलेला होता तो अर्धवट न राहता त्याचं कार्य पुढे नेण्याची जबाबदारी माझ्यावर असल्याची भावना यावेळी सुनेत्रा पवारांनी व्यक्त केली। आणि या राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्यामध्ये महायुतीतील घटक पक्षाचे प्रमुख म्हणून स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, त्यानंतर चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित होते। त्यांनी देखील आपलं म्हणणं या ठिकाणी मांडलं। ही निवडणूक बिनविरोध व्हावी अशी भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली। पण जर ही निवडणूक बिनविरोध झालीच नाही तर मात्र आपल्याला गाफील राहून चालणार नाही, निवडणुकीसारखीच ही निवडणूक आपल्याला लढावी लागेल असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे। पण यावेळी खुद्द सुनेत्रा पवारांनी भाषण करताना त्यांना गहिवरून आलेलं होतं, त्या भावनिक झालेल्या होत्या। आणि यापूर्वी देखील जेव्हा जेव्हा दादांनी निवडणूक ही बारामतीतनं लढवली तेव्हा त्यांनीच गेल्या वेळच्या त्यांच्या निवडणुकीत मिळालेल्या मतदानाचा किंवा त्या आकड्याचा रेकॉर्ड पुढल्या निवडणुकीत मोडलेला होता। अशी आठवण काढत यंदा देखील मतदार आपल्या सोबत असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली। पुन्हा एकदा आपण जाणार आहोत। आमचे प्रतिनिधी वैभव सोनवणे आपल्याबरोबर आहेत। वैभव, फॉर्म दाखल करण्याची औपचारिकता पूर्ण झाली आहे का? विशाल, फॉर्म दाखल करण्याची औपचारिकता जी आहे तीच सुरू आहे आणि त्यांच्या सोबत एकनाथ शिंदे, चंद्रशेखर बावनकुळे, त्याचबरोबर सगळे नेते मंडळी जी आहेत ती नेते मंडळी होती आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती अर्ज जो आहे तो अर्ज दाखल झाल्यानंतर आता एकनाथ शिंदे हे जी फॉर्मॅलिटी आहे ती पूर्ण करून एकनाथ शिंदे आता रवाना होत आहेत विमानतळाकडे। भाषण त्यांनी केलेलं होतं। या सगळ्या एकूण प्रक्रियेमध्ये या सगळ्या आता बावनकुळे सुद्धा अर्ज जो आहे तो अर्ज दाखल करून या ठिकाणी पोहोचलेले आहेत। आपण पाहतोय